च्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. तर मी विनंती करतोय दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आमच्या पेवळीन बॉक्समध्ये आलेले आहेत. तर आपण बघतोय आजच्या दिवसाला सुरुवात होणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे गॅटिंग मानकर, एक नामांकित आपण बघतोय. खूप स्पर्धेचा अनुभव त्याच्याकडे, कारण की खूप वेळा आपण बघितलंय गॅटिंग मानकर यांना खेळताना. आणि आज गोलंदाजी मार्कवर सुरुवात करणार आहेत. सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. अमित जाण्या आणि ॲलिस्टर अशी ही सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. तर करूया आजच्या दिवसाला सुरुवात. त्या ठिकाणी पंच सुद्धा सज्ज आहेत. स्ट्राईकला आपण बघतोय अमित याला पहिला चेंडू. यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिले आणि त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जातोय. एक धावेने श्री गणेशा झालाय. ईगल स्टार संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण बघतोय प्रथम क्षेत्ररक्षण करता. यावेळी घातक ठरला असता, अमित याला परतावं लागलं असतं. मात्र चांगली फेकी झाली होती, मात्र गॅटिंग मानकर यांना कॅरी झाला नाही. त्याचमुळे आपण बघतोय या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाते. एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक मैदानात आपण बघतोय. यावेळी सुरेख चेंडू. यावेळी थोडंसं चेंडूने बघितलं तर उचली घेतली आणि त्यानंतर आपण बघतोय यष्टीरक्षक आहेत मागे, चांगला कॅरी केला जातोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी हाताळणी केली जाते. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 धावा झाल्यात, त्या 2 धावा. संत सावध सुरुवात आपण बघतोय. यावेळी सुरेख फटका इनटू द गॅप. चेंडू आपण बघतोय जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पहिला चौकार आपण बघतोय. तर धन्यवाद डीजे. तर या 4 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 6 या धावसंख्येवर. चेंडूची समाप्ती बघतोय आपण. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. तर मात्र चौकारांशी आपण बघतोय ॲलिस्टर याला बघतोय, चांगली फलंदाजी करताना दिसतोय. 5वा चेंडू असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. पंचांकडे मागणी केली जाते, मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय पंच त्या ठिकाणी अपील फेटाळली जाते. तर दोन्ही संघांना या ठिकाणी सूचना की रिव्ह्यू नसणार आहेत, फक्त पंचांसाठी बिमरसाठी या ठिकाणी आपण बघतोय बिमरसाठी रिव्ह्यू चेक असणार आहे. यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. आपण बघतो गॅटिंग मानकर एक चौकार आल्यानंतर त्यानंतर आपण बघितलं तर कमबॅक केलं जात आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झाले या षटकातील 5. शेवटचा चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळी सुरेख फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतील. तत्पूर्वी आपण बघतोय एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 7 या धावसंख्येवर. ईगल स्टार आपण बघतोय फलंदाजी करताना बिनबाद 7 अशी सुरुवात. चांगली गोलंदाजी राहिली गॅटिंग मानकर. येऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तत्पूर्वी आपण देऊया डीजे युवराजला संधी. डीजे. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज आपण बघतोय नेल्सन पालक्या. गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गॅटिंग मानकर
प्रथम गोलंदाजी करताना आपण बघितलं तर फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र आपण बघतोय ईगल स्टार सुद्धा या ठिकाणी फलंदाजी करताना संत सावध सुरुवात आहे. दुसरं षटक मैदानात. यावेळी मात्र काय घडतंय तर पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा. अवंतर धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 8 या धावसंख्येवर. यावेळी मात्र वाईटनी सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नेल्सन. यावेळी सुरेख चेंडू. यावेळी बघितलं आपण तर ओळखलं गेलं होतं फलंदाज आपण बघतोय ॲलिस्टर याला, अमित याला, आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र कमबॅक केला जातोय. पहिला चेंडू बघितला तर अवंतरच्या रूपाने हाताळला गेला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे. यावेळी स्लोअर डिलिव्हरी होती, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि यावेळी पहिला हादरा बसला गेलाय ईगल स्टार संघाला. डीजे तर धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय पहिला हादरा बसलाय ईगल स्टार संघाला. तर आपण बघतोय नवीन फलंदाज मैदाना अरविंद जातोय. आपण बघितलं तर अमित हा एक सोपा झेल देऊन त्या ठिकाणी परतलाय. तर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण बघतोय अरविंद या ठिकाणी गेलाय. यावेळी मात्र सुरेख चेंडू. यावेळी बघा पहिला चेंडू हाताळला गेला, त्यावेळी मात्र एक अवंतर धावेने सुरुवात केली गेली, त्यानंतर मात्र आपलं स्वतःला कमबॅक केलंय. लगातारचे 3 चेंडू आपण जर विचार केला तर 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव टाकलेत आणि 1 चेंडूवर मात्र अमित याला झेलबादच्या रूपाने बाद केलं गेलं. यावेळी फुल टॉस चेंडू आहे इन टू द गॅपमध्ये. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, मात्र अरविंद यांनी थांबवलं गेलंय 1 धावेने. आता मात्र खूप वेळानंतर धावफलक पुढे सरकलंय, ते म्हणजे 9व्या धावसंख्येवर. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज नेल्सन याला आपण बघतोय. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल ईगल स्टार संघाला, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 9 धावा या ठिकाणी धावफलकावर लागले गेलेत. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळी मात्र धावचीची संधी आहे, खराब फेकी केली गेली आहे, मात्र चांगलं बॅकिंग केलं गेलंय आणि हा चेंडू सुद्धा आपण बघितलं तर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी राहिले या षटकामध्ये, खूप कमी धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज नेल्सन. शेवटचा चेंडू दुसरा षटक आपण मैदानात बघतोय. सुरेख चेंडू. यावेळी बघितलं चेंडूने उचली घेतली गेली आणि चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ईगल स्टार संघ 1 गडी बाद 9 धावा. डीजे
तर धन्यवाद डीजे च्या दिवसातील आपण बघतोय पहिला सामना सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार असा सामना मैदानात आपण बघतोय। तर नवीन गोलंदाज मैदानात येतोय जॅक्सन मानकर। आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे। 2 षटकांमध्ये जर विचार केला फक्त 9 धावा खर्च केल्यात। मात्र नवीन गोलंदाज मैदानात आलेला आहे। पहिला चेंडू यावेळी काय घडलंय तर सुरेख आपण बघतोय तर यष्टीरक्षण केलं जात आहे आणि आता मात्र परतावं लागेल ते म्हणजे अरविंद याला दुसरा आदरा बसला गेलाय ईगल स्टार संघाला। डीजे तर नवीन फलंदाज आपण मैदानात बघतोय लिओ मनबाट नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय। यावेळी मात्र अरविंदनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला नाराज केलं जाते आपल्या संघासाठी, कारण की त्याच्या बॅटीतून जर विचार केला तर फक्त 3 धावा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी काढल्या गेल्या आणि परतलाय। त्या मात्र नवीन फलंदाज मैदानात जातोय लिओ। 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केले। मात्र अजूनपर्यंत जर विचार केला तर एलिस्टर अजूनही मैदानात आहे। 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत काढली गेले। यावेळी मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली। तिसरं षटक आपण मैदानात बघतोय आणि धावा बॉलकावर लागल्यात आतापर्यंत 9 धावा। 1 चेंडू हाताळून झालाय। जॅक्सन मानकर याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर। तिसरं षटक मैदानात चालू आहे। नवीन फलंदाज लिओ याला बघतोय। तर मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे। तिसरं षटक आपण मैदानात बघतोय। यावेळी मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्या ठिकाणी 2 बाउन्सने चेंडू कलेक्ट केलाय आणि चांगली फेकी केली। मात्र तत्पूर्वी जर विचार केला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते लिओ आणि एलिस्टर। तर या 2 धावेने आता मात्र दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी धावफलक पुढे सरकलाय 11 या धावसंख्येवर। तर मात्र लिओ याला माहिती आहे की मोठे फटके खेळावे लागतील, कारण की आतापर्यंत संत सावध सुरुवात राहिले टीम ईगल स्टार। यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे। यावेळी क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल टिपला जातोय आणि तिसरा आदरा बसला गेलाय। यावेळी मात्र लिओ याला परतावं लागेल। चांगली गोलंदाजी आपण बघतोय जॅक्सन मानकर। आतापर्यंत 2 गडी बाद केलेत, चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकामध्ये 3। तर धन्यवाद डीजे। तर आता बघतो आपण लिओ त्या ठिकाणी बाद झालाय। हॅलो हॅलो चिक। तर नवीन फलंदाज आपण मैदानात बघतोय नोवेल। तर यावेळी मैदानात आपण बघतोय 2 बंधू खेळताना दिसणार आहेत। आपण बघतोय एलिस्टर आणि नोवेल हे 2 बंधू आता मैदानात। गोलंदाजाचा विचार केला जॅक्सन मानकर आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झालेत आणि आतापर्यंत 2 गडी बाद त्या ठिकाणी केलेत। चांगली गोलंदाजी राहिले जॅक्सन मानकर। 3 षटकांचा जर विचार केला तर चांगली सुरुवात आपल्या संघासाठी दिली आहे। कोहली इंडियन्स आपण बघतो नाणेफेकी जिंकले, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली कोहली इंडियन्स
त्यानंतर ईगल स्टार संघाला मात्र आता थोडे मोठे फटके खेळावे लागतील, कारण की आत्तापर्यंत तिसरं षटक मैदानात चालू आहे आणि 11 धावा धावफलकावर लागले गेलेत. 3 गडी बाद त्या ठिकाणी केले गेलेत. या षटकामध्ये 2 गडी बाद केले गेलेत. जॅक्सन मानकर मात्र नोवेल्याला आपण बघतो स्ट्राईक एंडला. यावेळी रिव्हर्स फटका, मात्र काय घडलंय, 2 धावा. तर मात्र या 2 धावेने धावफलक पुढे सरकले 13 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिसरं षटक मैदानात चालू आहे. यावेळी सुरेख फटका खेळला गेला, मात्र चेंडू आपण बघतोय तर डिक्लेरेशन झोनमध्ये गेलाय त्या ठिकाणी. यावेळी फुलटा चेंडू, चेंडूला दिशा दिली, मात्र चेंडू आणि यावेळी काय घडलंय, थोडीशी मिसफिल्ड होताना दिसते क्षेत्ररक्षकामार्फत आणि त्याचमुळे आपण बघतो या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकले 15 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. आतापर्यंत या षटकामध्ये विचार केला तर 6 धावा खर्च केल्या गेल्यात जॅक्सन याने, मात्र 2 गडीसुद्धा महत्त्वाचे त्या ठिकाणी टिपले गेलेत. यावेळी मोठा फटका येईल का आजच्या दिवसातील पहिला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला होता, मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर सुरेखरित्या थॉम्सन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण गेलं, बघितलं गेलं. झेल टिपायचा होता, मात्र सीमारेषा जवळ असल्या कारणाने त्या चेंडूला आत ढकललं गेलं आणि आपल्या संघासाठी त्या ठिकाणी धावा रोखल्या गेल्यात. 5 धावा रोखल्या गेल्यात. या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 16 या धावसंख्येवर. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. देऊया DJ युवराजला संधी. धन्यवाद DJ. आपण बघतो DJ युवराज माध्यमातून आपण संगीत ऐकतोय. चांगली क्वालिटी आपण बघतोय DJ साऊंड. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत गॅटिंग मानकर यांना आपण बघतोय आणि पहिलाच चेंडू बघितलं तर सुरेख चेंडू हाताळला गेलाय. नोवेल्याला थोडासा चेंडू समजला नाही आणि त्याचमुळे हा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. यावेळी काय घडतंय तर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न केला, मात्र यष्टीरक्षक याला बघितलं तर चांगलं यष्टीरक्षण केलं जात आहे आणि यावेळी मात्र नोवेल्याला परतावं लागेल. ऐकूया DJ युवराजला. हॅलो 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 धन्यवाद DJ. हल चेक हल. तर आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानात गेलाय इजाक. हल हल हल. यावेळी मात्र सुरेख चेंडू हाताला गेला. गॅटिंग मानकर आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आले आणि यावेळी तर गॅटिंग मानकर यांच्यासाठी या ठिकाणी बक्षीस लागलं जात आहे. जर हॅट्रिक घेतली तर सॅलोमॉन मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तर मात्र 1 गडी बाद केला, अजून 2 या ठिकाणी गडी बाद करा आणि सॅलोमॉन मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस लागलं गेलं आहे.
तर नवीन फलंदाज मैदानात इझाक याला आपण बघतोय, कारण की या अगोदर बघितलं तर नोवेल याला बाद केलं गेलं. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅक टू बॅक आपण बघतोय. तिसरा चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. 2 चेंडू निर्धाव, 1 गडी बाद. या षटकामध्ये मात्र धावा खर्च करताना दिसत नाही गोलंदाज गॅटिंग मानकर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. चौथं षटक आपण मैदानात बघतोय, सुरेखरित्या हाताळलं जात आहे. यावेळी थोडासा चेंडू बघितला तर शॉर्ट पद्धतीने हाताळला गेला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केले जात आहे. धावचीची संधी असणार आहे. चांगली फेकी गेली होती, मात्र त्या ठिकाणी कॅरी झाला नाही चेंडू. आणि तत्पूर्वी जर विचार केला तर या 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकलंय 18 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. झेल सुटला गेलाय, मात्र तत्पूर्वी जर विचार केला तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली फेकी केली गेली आहे आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकलंय 20 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज गॅटिंग मानकर चांगली गोलंदाजी राहिले. शेवटचा चेंडू असणार आहे चौथ्या षटकातील. यावेळी बॅटची एज लागली जाते, मात्र चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धावेने. आता मात्र या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय ईगल स्टार संघाला फक्त 21 धावा लावल्या गेल्या धावफलकावर. 4 गडी बाद झालेत, ते म्हणजे ईगल स्टार संघाचे. डीजे हॅलो, थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. आवाज थँक्यू डीजे. सचिन भावकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सचिन भावकर, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन भावकर आपल्यामध्ये हजर आहेत. सचिन भावकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आहे, ते षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय गोलंदाज येतोय पॉल सजन. हा गोलंदाज आता मैदानात येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी, कारण की आतापर्यंत 4 षटक हे संघ आपण बघतोय कोहली इंडियन्स. 4ही गोलंदाज या ठिकाणी सुरेख गोलंदाजी राहिले आतापर्यंत. आता मात्र पॉल याला चांगली गोलंदाजी करावी, कारण की शेवटचा हाणामारीचा षटक आहे. यावेळी पहिला चेंडू बघितला तर या ठिकाणी अवांतरच्या रूपाने म्हणजेच वाईटचा इशारा येतोय. पंच आपण बघतोय अशोक राऊत सरांचा, आणि या अवांतर धावेने धावफलक आता पुढे सरकलंय, ते म्हणजे 22 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. कोहली इंडियन्स संघ आपण बघतोय प्रथम गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउंडने चेंडू कलेक्ट करेल. तत्पूर्वी विचार केला. यावेळी धावचीची संधी, मात्र त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. पॉल आणि एलिस्टर या 2 धावेने धावफलक पुढे सरकले 26 या धावसंख्येवर. 24 या धावसंख्येवर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. यावेळी काय घडतंय तर वाईटचा इशारा येतोय. या अवांतर धावेने आपण बघतोय धावफलक पुढे सरकलंय 25 या धावसंख्येवर. त्या मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण की इझाक याला सुद्धा माहिती आहे की आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी. तर आपण बघतोय अजून मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सचिन भावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी नाखवा चषक मध्ये हार्दिक हार्दिक असे स्वागत करतोय. यावेळी मोठा फटका येईल का, तर नक्कीच आलाय. इझाक याच्या बॅटीतून आलेला हा षटकार. डीजे तर धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे.
तर आपण बघतोय सचिन भावकर साहेबांचं या ठिकाणी या षटकाराने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. फलंदाज इझाक याला आपण बघतोय चांगली फलंदाजी करताना दिसतोय. आता मात्र धावफलकाला पुढे सरकलंय ते म्हणजे 31 या धावसंख्येवर. चेंडूचा जर विचार केला आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर पॉल या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकामध्ये धावा येताना दिसतात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता मात्र त्या ठिकाणी एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरला असता कारण की यावेळी जर फेकी बघितली तर ॲक्युरेट फेकी त्या ठिकाणी केली गेली आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे इझाक याला. त्यापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले ॲलिस्टरने तर सचिन बावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे. यावेळी काय घडलंय तर एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. मोठा फटका खेळायचा होता. एलिस्टर यांनी खूप प्रयत्न केले गेलेत मात्र एकच धाव. या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 33 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्या गेल्यात. त्या मात्र इझाक एक षटकारांशी खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. ह्यानंतरचा होणारा सामना विकास 11 वर्सेस स्वराज 11 यांना विनंती आहे आपण टॉससाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस बॉक्ससाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आजचे टॉस धन्यवाद डीजे. टॉस का बॉस लाभलेले आहेत सचिन बावकर यांनाही विनंती आपण टॉससाठी जेव्हा संघ अवेलेबल असेल तेव्हा टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. थँक्यू. धन्यवाद डीजे. तर शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या डावातील कारण की आता मात्र धावा बघितल्या तर या षटकामध्ये धावा येताना दिसल्यात. आतापर्यंत धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 39 धावा आणि या शेवटच्या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर नक्कीच धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसेल कारण की आपण बघतोय इझाक याला आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटीतून आपण येताना बघितलेत. यावेळी काय घडलंय बॅटची एज लागली गेले मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ईगल स्टार संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना 40 धावा धावसंख्या लागले गेले आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आयोजकामधील एकाला मी विनंती करील की आपण मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करणार आहोत. तर नाझरेतकर बोटीचे नाखवा विजय पाक्या यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करत आहोत. तर आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण बघतोय सज्ज असतील तुषारजी सोनावणे सर या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी टॉस उडवणार आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सन्मान चिन्ह देत असताना. चला खूप खूप धन्यवाद. हे आमचे कोळी नाखवा आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह आहे. आपल्यामध्ये दुसरे मान्यवर आहेत सचिनजी बावकर यांचाही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. सचिनजी बावकर यांना आपण स्वरूप बघताय त्यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. खूप खूप धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपला दोन्ही महत्वाचा वेळ या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला त्याच कारणास आम्ही खूप खूप आभारी आहोत. विकास 11 आणि स्वराज 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण आपल्यामध्ये दुसरे मान्यवर उपस्थित आहेत. आभारी येशू बोटीचे नाखवा आग्नेल बाट्या यांनाही आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचंही स्वागत करत आहोत. कॅमेरामॅन जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत व्यासपीठावर असलेल्या सर्वांनी सन्मान चिन्ह देत असताना. आजच्या मॅच विकास 11 स्वर्गराज 11 या दोन संघामध्ये जी मॅच होणार आहे स्वराज 11
तर त्याच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस का बॉस टॉसमध्ये यायचं आहे. आणि आजच्या दुसऱ्या सामन्यासाठी टॉस करण्यासाठी टॉस का बॉस लावलेले आपले सचिन बावकर यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे टॉस करण्यासाठी. चला सचिनजी बावकर साहेबांना विनंती करतो या आपण टॉस का बॉक्स मध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. तुमचे शुभ असं आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. विकास 11 आणि त्यांच्या विपक्षात स्वराज्य 11 या दोन संघाच्या मध्यामध्ये टॉसची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. मला वाटते स्वराज्य 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी विनंती करतो विकास 11 त्वरित आपण या ठिकाणी यायचं आहे, पोहोचायचं आहे. टॉस या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा आपण करणार आहोत. नागवा चषकाचा हा दिमागदार पद्धतीचा सोहळा आजचा तिसरा दिवस जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक शानदार बहरदार क्रीडा स्पर्धा. JTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जरूर अतिशय सुंदर टेलिकास्ट गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं गेलं. चला दोन्ही टीमला टॉस मला तर वाटते माहीत असेल. एका बाजूला कोलबी आणि दुसऱ्या बाजूला बोंबिल असेल, कारण की रागरी कोळेची मानाची क्रिकेटची स्पर्धा बघतात. टॉस कोण बोलेल? तेच टीम स्वराज्य 11 टॉस बोलते. कोलबी असा कॉल आणि येस या ठिकाणी बोंबिल आलेला आहे, म्हणजे प्रतिस्पर्धी विकास 11 टॉस जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात थेट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आम्ही स्वतः सज्ज असू. थँक्यू. चला पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत कोळी ब्रदर्स प्रस्तुत नागवा चषक 2025 एक अद्वितीय क्रिकेटचा सोहळा आपल्या जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येक जण मॅचचा आनंद घेत असताना कालच्या दिवसात देखील भरपूर प्रेक्षक राहिले, पहिल्या दिवसात देखील प्रेक्षक राहिले, आजच्या या तिसऱ्या दिवसात देखील या मैदानावरती प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. थॉम्सन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या डावामध्ये चांगली त्यांनी फिल्डिंग केली, परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला गॅटिंग मानकर आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वात मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते, परंतु कमी वेळ ते क्रिकेट खेळत आहेत, कारण की काम धंदा पाहूनच ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळतो त्या त्या वेळेला ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. आणि आज ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावात आपण ऐकलात रोहितजी निकम यांचा आवाज. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या डावात धावा बनल्या गेल्या तर म्हणजे 40, म्हणजे 30 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर 30 बॉलमध्ये 40 धावा देखील होताना दिसल्या नाही आहेत. परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर प्रतिस्पर्धी संघ जर पाहत असताना एक बलाढ्य संघ आहे. एका बाजूला गॅटिंग आहे, सिंगल डबलवरती जास्तीत जास्त फोकस करतायत, पण दुसऱ्या बाजूला आहे थॉम्सन. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण सातत्याने पाहिले गेलेत. दोन पंच ऑफिशियली सज्ज झालेत. अशोकजी राऊत सर आणि विशालजी नाईक एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच आहेत आणि त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर चांगले क्रिकेट खेळलेलं आहे. खुल्या गटातून असो, एक गवेकचा फॉर्मॅट असो, आणि त्याच कारणाचं क्रिकेटपासून लांब जाऊ शकत नाही आहेत. त्याच कारणाचं जर पाहिलं तर पंचांची भूमिका ते दर्शवत असताना दिसत आहेत. आणि कालच्या 2 दिवसात तर ॲक्युरेट पंचांची भूमिका राहिली गेली. ज्या ज्या वेळेला पंचांनी जो निर्णय दिला आणि ज्या ज्या वेळेला थर्ड अंपायर रेफर केलं गेलं तशाच रीतीने तो निर्णय येताना दिसतोय.
नाखवा चषक 2025 आणि प्रत्येकानं जर पाहिले गेले तर टी शर्ट्स देण्यात आले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. मी कौतुक करेन संपूर्ण आयोजन समितीचा, कारण की ज्याप्रमाणे प्रत्येकाला टी शर्ट्स आहेत आणि सर्व काही ऑल इज वेल या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 30 चेंडू 41 धावांचं समीकरण. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. आणि आता मात्र देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार मिस्टर सचिन नातो आणि स्ट्राईक एंडवरती असतील थॉम्सन गॅटिंग आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला थॉम्सन यांना आपण सुरू पाहतायत. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 2 पंच तर ॲक्युरेट मैदानावरती असतात. परंतु या स्पर्धेचे विशेष राहिले जवळपास जर पाहिलं गेलं तर 2 जे पंच आहेत अधिकृत, एक स्क्वेअर लेगला आहेत, एक जर पाहिलं गेलं तर मुख्य पंच स्क्वेअर लेगच्या बाजूला एक पंच आहेत, यष्टीरक्षकाच्या मागे एक पंच आहेत आणि तिथून जर पाहिलं गेलं तर गलीमध्ये एक पंच आहे. जवळपास प्रत्येक मॅचसाठी 5 पंच मैदानावरती उपस्थित असतात. ही सर्वात मोठी बाब आहे या क्रीडा स्पर्धेची. सचिनसाठी पारितोषिक घोषित झालेलं आहे. सचिनने जर मेडल ओव्हर टाकली तर 1000 रुपये आणि 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली तर 500 रुपये रोशन नाथो याच्याकडून. हॅलो, हे कॅश प्राइज लावले जाते. पहिलाच बॉल गॅटिंगच्या बॅट मधून सरळ बॅटचा वापर करत असताना पाठवले गेले डीप विकेटला. सीमारेषी बार गॅटिंग मानकरच्या बॅट मधून आलाय धूमधडाका षटकार. थँक्यू डीजे. ही आहे गॅटिंग मानकरची ताकद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. अगदी समोर टाकला होता. आडव्या बॅटचा वापर करत असताना पाठवले गेले डीप मिड विकेटला ठोकलाय गॅटिंगच्या बॅटमधून षटकार. कोहली इंडिया संघाला आपण जरूर बघतायत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं इंडिया वर्सेस पाकिस्तान, त्यामध्ये विराट कोहलीचा क्लास दर्शवला गेला. शतक साजरे केले त्या ठिकाणी आणि तिथून जर पाहिली तर इंडिया टीमने बाजी मारली. परंतु आज कोहली इंडियन्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतायत. कशा रीतीने खेळ राहील हे देखील पाहणं महत्वाचं राहील, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय गॅटिंगच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा लांबच लांब मारलाय गॅटिंगच्या बॅटमधून सलगचा 2 इन रो षटकार. क्या बात आहे. गॅटिंग चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॅटिंगची आवश्यकता होती पहिल्या षटकामध्ये ती तर बॅटिंग अगदी जर पाहिलं तर गॅटिंग मांकरच्या माध्यमातून होताना दिसते. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेले आहेत आणि आता मात्र जर पाहिलं तर धावा धावफटकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत धावफटकावरती. हे संपूर्ण प्रेक्षक आपण पाहू शकतात. प्रत्येक जण मॅचचा आनंद घेत असताना त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आजच्या तिसऱ्या दिवसात देखील जर पाहिले तर त्यांनी उपस्थिती दाखवली गेली. जे संपूर्ण नाखवा बंधू असतील, नाखवा असतील, आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण की पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर या तिसऱ्या दिवसापर्यंत देखील जर पाहिले तर प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण जरूर बघतायत. कालच्या दिवसात देखील अल्लोट गर्दी जरूर आपण पाहिली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक वरती गॅटिंग. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार येतील का गॅटिंगच्या बॅटमधून? लाईन चेक करावी लागेल. यस, लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल टाकला गेलाय आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल पंचाने जर घोषित केले आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते. 13 धावा धावफटकावरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार केल्यानंतर आहे ना, जो दबाव असतो, जो प्रेशर असतो, तो आता मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. धावफटकावरती धावा जाऊन पोहोचतायत 14 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, षटकार आले,
त्यानंतर आणखीन एक वाईट, सलगचे 2 वाईट. तिसरा षटकार आलाय गॅटिंग मानकरच्या बॅट मधून. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार, 3 इन रो. गॅटिंग चांगली बॅटिंग करतोय. गॅटिंगने त्या ठिकाणी सांगितलं गेलं पंचांना की हाईट पंच चेक करायची आहे, कारण की गॅटिंगला असं वाटलं की कमरेपेक्षा वर हा बॉल टाकलाय गेलाय. गोलंदाज आपल्या पाहायला मिळतो मिस्टर सचिन नाथोयाने. ऍक्शन रिप्ले आपण चेक करणार आहोत. येस, नो बॉल नसेल पंच, कारण की ज्या वेळेला चेंडू पडणार होता आणि कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर चेंडूची उंची तितकीशी नव्हती आणि ॲक्युरेट स्टंपवरती पिचिंग होणारा बॉल होता आणि त्याच कारणाने जर पाहिलं तर हा चेंडू नो नसणार आहे. चांगला बॉल सन्मान दिला आहे, कारण की चांगला चेंडू होता. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर आता कुठेतरी एक मोठा श्वास घेतला असावा गोलंदाज सचिन नाथोयाने, कारण की सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले. तिथून जर पाहिलं गेलं तर 2 वाईट देखील सचिनच्या माध्यमातून हाताळण्यात आलेत. अशा रीतीने संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा, म्हणजेच अर्धा पाला इथून गाठलेला आहे. 20 धावीचं समीकरण इथून देखील शिल्लक राहील. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 26 चेंडूमध्ये आता मात्र 20च धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत. 4 बॉलमध्ये कडक बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहिलं गेलं ते म्हणजे गॅटिंग यांना, परंतु थॉम्सन एक अग्रेसिव्ह आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमी त्यांना आपण पाहिले गेले. अरंडी विकेटने थॉम्सनचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचलाय डाऊन दी बॉल. एक चांगला सोपा झेल कंप्लीट केलाय. प्राइसलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात थॉम्सन याला परतावं लागेल डगावच्या दिशेने. 21 ही धावसंख्या असताना पहिला धक्का टीम कोहली इंडियन्सच्या संघाला. विकेट फलंदाज बाद. चला थँक्यू डीजे. 41चं टार्गेट होतं. 21 धावा आतापर्यंत लागले गेले आहेत. एक विकेट जरूर गमावलेली आहे. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपला शिल्लक पाहायला मिळतोय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जॉस वर्तक त्यांना आपण जरूर पाहतायत. सिंगल डबलला जरी फोकस केलं तरी धावा होऊ शकतायत. बॅटिंगने पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात तर एक धडाकेबाज केलेली आहे. बॉलर तयार सचिन. इथे चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळलाय. इन टू द गॅप 1 बाउंड चेंडू निघून जाईल. ओव्हर 0. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 41चा पाठलाग करत असताना 25 धावा, 1 गडी बाद. कडक सुरुवात करून दिले बॅटिंगने, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जोश आले आणि त्याने जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलेला आहे. धावसंख्येचा लगाम जर पाहिले तर 25 धावा फटकावरती जरूर लागलेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं तर समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. जशा जशा धावा बनतील तसं जसं समीकरण सोपं होत जाईल. नो डाऊट अबाउट इट. चला पुढच्या दोन्ही टीमला रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण जरूर बघतायत. मानद सिरीजसाठी जर पाहिले तर सायकल आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. वसई कोलीवाडा परिसरातील नामांकित क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण बघतायत. नाखवा चषक 2025
एक अद्वितीय क्रिकेटची स्पर्धा. सन्मान चिन्हासाठी जर पाहिजे तर ट्रॉफीज आपला सुरू पाहायला मिळत आहेत आणि एक आकर्षित करणारी ट्रॉफी आहे. एक नाखवा, त्यामध्ये बोट आणि जरूर आपल्याला बघतायत 25 धावा धाव फटकावरती, एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. गोलंदाज तयार झालेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. कट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटम बॉलचा संपर्क नाही. थोडासा बॉल खालून निघून गेला. अगदी जर पाहिलं तर बॅटचा स्विंग थोडासा वरून राहिला गेला आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता जरूर केली जाते. लिओ यांना आपण जरूर पाहतायत. त्या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या त्या वेळेला जर पाहिलं तर आगळी वेगळी नावं ही सातत्याने राहत आहेत. इथे गॅटिंगचा आणखीन एक तडाखा. बॉल जाईल सीमारेषे पार, डीप बाकवस स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम यूज सिक्सर. थँक्यू डीजे. गॅटिंग ऑन फायर. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 31 धावा या धाव फटकावरती. जबरदस्त, प्रत्येकाने आवडणारी बॅटिंग गॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल कंप्लीट केलाय. प्राइजलेस विकेट. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का. धावसंख्या 31 असताना टीम कोहली इंडियन्स. परंतु गॅटिंगची बॅटिंग आवडली असते तर प्रत्येकाने गॅटिंगसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 25 धावा केल्यात गॅटिंगने. क्या बात आहे. विकेट. विकास 11 आणि स्वराज्य 11 मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करू आपण रेडी राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया डेडिंग आपण जरूर पाहिली गेली. कम्प्लीट होत असताना आपण टॉस बॉक्समध्ये या पुढच्या मॅचमध्ये हे दोन संघ एकामेकाच्या विरोधात खेळताना जरूर पाहायला मिळतील. 21 बॉल आणि आता 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून शिल्लक राहिले. 21 मध्ये 10, 2 गडी बाद, 31 ही धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॉल एंटर झालेत. पहिला बॉल फेस करतील पॉल. परंतु जॉशने आपण पाहिले गेले तर पहिल्या बॉलवरती चौका ठोकलाय. आता पॉल काय करतील पाहणं महत्त्वाचं राहील. पहिला बॉल हाईट थोडीशी जास्त होती आणि अगदी जर पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. आणि या व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोचली जाते. ते म्हणजे 32च्या घरामध्ये 21 बॉल 9चं समीकरण इथून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिले. गॅटिंगने चांगली बॅटिंग केली. कौतुक करावं लागेल गॅटिंगचं देखील. या डावामध्ये हा बॉल अगदी जर पाहिलं गेलं तर फुल टॉस जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता ही जरूर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या डावात जर पाहिलं तर थोडासा बागफुटला जरूर जाणवला गेला. ईगल स्टार या संघाला आपण पाहिलं गेलं कारण की पहिल्या डावात मला वाटते 3 षटकात धावा होत नव्हत्या. पहिल्या षटकात 12, दुसऱ्यानंतर 2 आल्या, तिसऱ्या 7 आल्या आणि चौथं षटक थोडंसं निरायला आलं. त्यामध्ये जर पाहिलं तर 19 धावा जरूर खर्च केल्या गेल्या. आता हा बॉल वाईट लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केल्या. पंच लगे इशारा करतात हा बॉल वाईट दंडित केल्या जाते गोलंदाजा. कारण की जर पाहिलं तर 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे 33च्या घरामध्ये 2 गडी बाद 1.4 चेंडू फेकून झालेत. 20 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 8 धावांची अपेक्षा इथून देखील गरज आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीम कोहली इंडियन्स या संघाला. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाल्या. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचाने घोषित केलाय. या षटकामध्ये धावा आल्या. त्या षटकामध्ये जर पाहिलं तर अवंतरच्या माध्यमातून देखील धावा येत असताना आपण जरूर बघतायत. कॅमेरामॅन प्रीत मॅन फ्रॉम मालजीपाडा आपण जरूर पाहतायत. साईड स्क्रीनवरती आपण त्यांना जरूर पाहू शकतायत. एक अतिशय सुंदर कॅमेरामॅनची भूमिका गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिली गेली.
समीक्ष मोरे यांना आपण देखील बघतायत कॅमेरामॅनची भूमिका अदा करत असताना. वरती विकेटने सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत सिल्वर ऑफला, परंतु नाही त्या ठिकाणी एक धाव तर रोखू शकत नाही आहेत. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 35 धावा धाव फटकावरती. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच 5 चेंडू फेकून झालेत. पाच चेंडू आणि 35 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 6 धावेचं समीकरण. इथून पाहायला मिळते आणखीन एक वाईट बॉल. बॅक टू बॅक हे वाईट बॉल आहे ना, कुठेतरी बॅकफुटला जाणवत आहेत. आणि एका बाजूला जर पाहिले तर कोहली इंडियन्स टीम वर्चस्व राहिले आतापर्यंत. ऐवा स्टेडियम आपण पाहतात, ऐवा क्रिकेट क्लबचं हे शानदार आपण मैदान आपण बघतायत. त्यांचे देखील आभारी आहोत आम्ही. हे मैदान आपण उपलब्ध करून दिलं गेलं या स्पर्धेसाठी. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, अगदी चांगला फटका सजवला आणि 2 धावा पंचांचा इशारा आलाय. या 2 धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ कंप्लीट झालाय. आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धाव्यांचा पाठलाग करत असताना 38 धावा धाव फटकावरती 2 गडी बाद 18 बॉल 3 धाव्यांचं समीकरण. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नागपूर चषक 2025 आपण जरूर बघतायत. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील. फक्त आणि फक्त 3 धावेचं लक्ष कोहली इंडियन्स या संघाला मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जरूर बघतायत इसाक बुरका. पहिलाच चेंडू जर पाहिजे तर लेग स्टिकच्या बाहेर. दुसऱ्या षटकात देखील वाईड आले. पहिल्या षटकात देखील अगदी जर पाहिले तर धावा आल्या. दुसऱ्यात देखील धावा आल्या. दुसऱ्यात जर पाहिले गेले तर जवळपास भरपूर अवंतरच्या माध्यमातून 3 ते 4 बॉल वाईड हाताळले गेले. फुलटॉस बॉल होता, चांगला फटका खेळला. त्या ठिकाणी गॅप शॉट पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकाच्या अधिक अगदी जर पाहिलं गेलं तर मधून हा बॉल निघून जाईल. पाहता पाहता या बॉलवरती एक धाव कंप्लीट केले गेले. 17 बॉल 1 धावेचे समीकरण. टीम कोहली इंडियन्स हे संघाला ही मॅच जिंकण्यासाठी तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचवरती तर शिक्कामोर्तब केलेला आहे. 17 बॉल 1 चं समीकरण. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल निघून जाईल मागे. अशा रीतीने जर पाहिलं तर तिसऱ्या दिवसातील पहिला मॅच जिंकलेला आहे कोहली इंडियन्स टीमने. एक मोठा विजय जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय असावा असं म्हणावं लागेल. 41 धावांचं टार्गेट होतं. 2.2 चेंडूमध्ये फिनिश केले मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कोहली इंडियन्स.